मुंबईमध्ये नव्याने काही पदरचना आम्ही केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदाच मुंबईला शहर अध्यक्ष आणि उपशहर अध्यक्ष, आजतापर्यंत पक्षामध्ये फक्त विभाग अध्यक्ष हे पद होतं. तर याच्यावरती एक शहर अध्यक्ष आणि उपशहर अध्यक्ष 3 आणि शहर अध्यक्ष 1. त्याच्यामुळे संदीप देशपांडे यांचं शहर अध्यक्षपदासाठी म्हणून मी नाव घोषित केलं. आता कुलाबा ते माहीम आणि कुलाबा ते शिव सायन या विभागाची जबाबदारी यशवंत किल्लेदार यांच्याकडे देण्यात आली आहे. पश्चिमेकडचा भाग म्हणजे उपनगर, पण पश्चिमेकडचा म्हणजे गोरेगाव वगैरे हा सगळा हा कुणाल माइंडकर यांच्याकडे देण्यात आला आहे. आणि या बाजूचा पूर्वेकडचा भाग हा योगेश सावंत यांच्याकडे उपशहर अध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे. त्यांनी काय कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत ते आता मी 2 तारखेला त्यांच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी देणार आहे. आणि तसंच खालपर्यंत कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत, कोणत्या चौकटीत काम करायचं आहे आणि कसं काम करायचं आहे, काय गोष्टी त्या सगळ्या त्यांना लेखी स्वरूपामध्ये दिल्या जातील. तसंच एक केंद्रीय समिती म्हणून आम्ही नेमली आहे जी या प्रत्येक घटकाकडे बारकाईने लक्ष ठेवेल आणि त्यांच्याशी संवाद साधेल. आणि याच्यासाठी म्हणून मी पक्षाच्या नेत्यांची, बाळा नांदगावकर आहेत त्यांच्याकडे गटाध्यक्षांची जबाबदारी दिली आहे. त्याच्यानंतर नितीन सरदेसाई आहेत त्यांच्याकडे विभागाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. अमित ठाकरे आहेत त्यांच्याकडे शाखाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. म्हणजे बरेच लोक येतात त्याच्यामध्ये यादीमध्ये. मी तुम्हाला वरवरची फक्त सांगतो आहे. जसं अविनाश अभ्यंकर आहेत, म्हणजे संजय चित्रे आहेत, शिरीष सावंत आहेत, असे बरेचसे. तसंच ठाण्याचं केलेलं आहे. ठाण्यामध्ये देखील केंद्रीय समिती केलेली आहे ज्याच्यामध्ये अविनाश जाधव एक गोष्ट बघतील, अभिजित पानसे एक गोष्ट बघतील, राजू पाटील एक गोष्ट बघतील, आमचे बाकीचे इतर जे आमचे सर्व लोक आहेत हे वेगवेगळ्या विंग्स, गजानन काळे एक बघतील. तर या प्रकारे म्हणजे या बाजूनेही पक्ष बांधला जाईल आणि या बाजूनेही पक्ष बांधला जाईल या दृष्टिकोनातून ही रचना करण्यात आलेली आहे. बघू कसं यश येते. संपूर्ण महाराष्ट्राला ही रचना लावण्यात येणार आहे. आत्ता पहिल्यांदा मुंबईने ठाणा केलं आहे, फक्त ठाणा, म्हणजे पालघर पण नाही. तर त्याच्यामुळे ही आत्ता फक्त मुंबई आणि ठाण्याला केलेलं आहे आणि साधारणपणे एप्रिल-मे मध्ये बाकीच्या संपूर्ण महाराष्ट्राला ही रचना होईल. ज्या केंद्रीय समितीची निवड करण्यात आलेली आहे या केंद्रीय समितींना अधिकार पद निवडण्याचा असणार आहे का? ज्या केंद्रीय समित्यांचं नेतृत्व ज्यांच्याकडे दिलं आहे त्यांना मला सांगून नक्की, परंतु तो निर्णय त्यांचा असेल. आणि पण मला त्यांनी त्याच्यामध्ये ते सगळे नमूद केलेलं आहे गोष्टी की एखाद्याला का काढलाय आणि एखाद्याला का नेमलाय याचं कारण मला लागेल. तुम्हाला वाटतं जबाबदारी निश्चित होईल कारण तुम्ही ज्या प्रकारे भाषण करता. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. तुमच्याकडून लोकांच्या अपेक्षा आहेत, गर्दी खूप होते, मात्र मतपरिवर्तन ते कुठेतरी होत नव्हतं. जबाबदारी निश्चित केल्यामुळे याचं कारण तुमचा राजकारणाचा अभ्यास कमी असल्यामुळे तुम्हाला हे प्रश्न पडतात. कळलं का? मला असं वाटतं वाजपेयी पण छान बोलायचे, पण सत्ता खूप नंतर आली. कळलं का? आणि बाळासाहेबांच्या बाबतीतही तसंच झालंय. त्याच्यामुळे तुमचा राजकारणाचा अभ्यास झाला की आपण तुमच्याशी चर्चा करू. सर, एक विशेष तंबी सुद्धा देण्यात आलेली आहे काय? जातीयवादी किंवा 30 तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी मला जे बोलायचं ते मी बोलेन. गुढीपाडव्याला खेळाकडे घ्या वर्षी पण मागच्या वर्षी सारखं गुढीपाडव्याला नेमकं काय